टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। सालाबाद प्रमाणे यंदाही उरुळी देवाची येथे हनुमान जयंतीनिमित्तानं आणि गाव आणि पंचक्रोशीतील वाड्या वस्त्यांची यात्रा 23 एप्रिल 2024 आणि 24 एप्रिल 2024 रोजी होणार आहे। दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्तानं उरुळी देवाची आणि पंचक्रोशीची यात्रा आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते। या यात्रेच्या निमित्तानं श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं तयारीला सुरुवात करण्यात आली असून यात्रेची कामे अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती श्री कालभैरवनाथ देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय भाडाळे मास्तर यांनी दिली आहे। यात्रेसाठी लागणारा तमाशा यंदा ठरवण्यात आला। यंदा तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा दिनांक 23 एप्रिल 2024 आणि 24 एप्रिल 2024 रोजी होणार आहे। तसेच यात्रेत जंगी निकाली कुस्त्यांचा आखाडा होणार असून या आखाड्यात सर्व कुस्त्या निकाली होणार असून जवळजवळ 44 निकाली कुस्त्या ठरवण्यात आल्या आहेत। शेवटच्या कुस्तीला श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मानाची चांदीची गदा देण्यात येणार आहे। तसेच यात्रेत ढोल लेझिमचे खेळ देखील खेळवले जाणार असून विविध गावातील ढोल लेझिम पथकांना संपर्क केला जातोय। यात्रेत सर्व धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रम देखील होणार असून देवाच्या पालखीची मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे। या सर्व कार्यक्रमांची तयारी सुरू असून अनेक कार्यक्रम ठरवण्यात आले असून बाकी गोष्टी लवकरच पूर्ण केले जाणार आहेत। नुकतेच उरुळी देवाची येथे होणाऱ्या निकाली जंगी कुस्ती आखाड्याची ग्रामस्थांनी पाहणी केली। यावेळी श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री दत्तात्रय भाडाळे मास्तर, पंचायत समितीचे सदस्य राजू भाडाळे, माजी सरपंच तात्यासाहेब भाडाळे पाटील, माजी सदस्य बाळासाहेब भाडाळे, जय हनुमान मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष राकेश तांगडे, युवा उद्योजक बाळासाहेब चौधरी, प्रगतशील शेतकरी सुरेश बापू भाडाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला